पिशव्यांचा वापर केलात, पण त्याचं पुढं काय? काय 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 तुम्ही ह्या पिशव्या वापरल्या, कचरा म्हणून टाकल्यात, पण ह्या पिशव्या काय कमाल करतात ते पहा ना. ह्याच पिशव्या पुढे नाल्यात अडकतील, पाणी तुंबेल आणि पावसाळ्यात पुराचं थैमान. आठवलं ना मुंबईचा 26 जुलैचा पूर? शिवाय तुंबलेल्या पाण्यात कीटक आणि जीवजंतूंचा त्रास होईल, त्यामुळे होईल आरोग्याचा ऱ्हास. कचरा कुंडीतल्या अन्न भरून टाकलेल्या पिशव्यातलं अन्न प्राणी पिशवी सकट खातायत. या पिशव्यांमुळे प्राण्यांचं आरोग्य घातलं ना धोक्यात तुम्ही. अहो कशाला आग लावलीत? ह्या प्लास्टिकच्या ज्वलनामुळे विषारी वायू तयार होतात आणि तेही आरोग्याला धोकादायक असतात. लक्षात ठेवाल ना? आता पहा ना, ह्या प्लास्टिकच्या पिशव्या मातीतच मिसळल्या तर जमिनीची धूप होणार नाही आणि पर्यायानं जमीन ही नापीक होईल. पिशव्यांमध्ये साठवलेल्या अन्नपदार्थात जीवाणूंचा फैलाव जास्त प्रमाणात होतो आणि हे आरोग्याला हानिकारक आहे. विचार करा, आरोग्याचा ऱ्हास, निसर्गाचा ऱ्हास, पुरासारख्या आपत्तींना निमंत्रण, निसर्गाची परिसराची अस्वच्छता. आणि हे टाळायचं असेल तर व्हा इको फ्रेंडली, अर्थात पर्यायी वस्तूंचा शक्य तितका वापर करा आणि प्लास्टिक बॅग्स वापरायचं शक्यतो टाळाच. प्लास्टिक कॅरीबॅगला पर्याय म्हणजेच कापडी पिशव्या, कागदी पिशव्या. अहो अगदी घरच्या घरी तुम्ही चक्क वर्तमानपत्राच्या कॅरीबॅग बनवू शकता. कापडी पिशव्या तर वापरात नसलेल्या कपड्यांपासून देखील बनवता येतात आणि त्या दीर्घकाळ टिकतात देखील. मटन फिश मार्केटमध्ये तर डबा घेऊन जाण्याची सवय केव्हाही चांगलीच. घरी विसरले त्यामुळे कॅरी बॅग मागू नका, कॅरी बॅग बंद केलेल्या आहेत. शिवाय हे बॅग आहे पण त्यात बसणार नाही, कॅरी बॅग देखील नाही, कॅरी बॅग बंदच केल्यात. आपलं शहर, आपलं गाव, आपला परिसर स्वच्छ ठेवणं आपलं कर्तव्य आहे. तेव्हा टाकूयात एक पाऊल पुढं आणि प्लास्टिक कॅरी बॅगला करूयात बाय बाय.